शाहीर ज्ञानेश्वरजी वाघमारे यांच्याकडून 100 रुपये सभेट म्हणून धन्यवाद. शांत चित्ताने बसा बांधवानो, खूप मजा आहे कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. अगे सोना, काय ग मोना, कसं वाटते तुला? कसं वाटणार आहे गो? का बरा? जसं तुला वाटते तसं मला वाटते. मला चांगलंच वाटत नाही. थोडा थंड थोडा गरम. हो, काय भेटला का तुला? अगो माशी कशी वाजत भस्मी मारत आहे. हो मा, तोंड घासून आली. पण एक काम कर, माझ्यासोबत ना तू बिनाकी मंगळवारीला. बिनाकी मंगळवारीला? हो. मग अशीच जाऊन आली, मारबती पाहून आली बाई मी. मारबत पाहून आली? हो. भेटल्या का मग तुला? भेटल्या ना गो. कशा होत्या? एक पिवडी होती आणि एक काळी होती. अगं तशाच राहतात. हो का? मारबत म्हटलं तर एकाचा रंग पिवळा आणि एकाचा रंग काळा. अच्छा, असं राहतं का? हो ना. फर्स्ट टाइम पाहिली मी. खरंच? होय ना. सेकंड टाइम बघशील ना आता? सेकंड टाइम आता नाही पाहा लागत. काऊन? झाली ना पाहून? हो झाली. एक पिवडीने एक काळी, झालं. दोनच कलर आहेत. असं नाही का, विचित्र विचित्र कलर मध्ये असलं तर पाहायला मजा येते. हो का? हो ना. बरं, तर मग चाल ना माझ्यासोबत. तू ठीक हो, जाऊ आपण तमाशा पाहायला. जाऊ म्हणते? हो. हो का? हो ना. काट्याची दुय्यम आहे म्हणते. अगं काट्याची काय, टोचूनच जाते पटकन. अच्छा, म्हणजे बाबरीचे काटे, भराटीचे काटे कसं नाही का? मग बराबरीची दुय्यम. मेरे दिल पे मत मार. नहीं मारती, कमजोर है क्या? या किसी को दिया है? पगली नाजुक हो. अच्छा, हो ठीक आहे, चाल मग. हो.
शाबाश ओ तिरंगे के बादशाह शाही. आता सांगजो रे निशान शाही शाहीर साहेबाचं गाणं आहे. काय म्हणते? आणि शाहीर साहेब म्हणतात काय म्हणता? एका बकरीने कमाल केली हा. आणि तिने हल्ल्याले नेलं जंगलात आणि मस्त राहिली टुकटुक पाहत. आणि आता सांगतो रे निशान शाहीर काय घोटाळा झाला आत. शाबास मग छान भाषा आहे हो. एज्युकेटेड. मी तुम्हाला माना सन्मानाला बोलतो दादा सूरज नवगरे साहेब रे. काऊन बेकाऊन नाही म्हणला त्याच्यापेक्षा? तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती जी. त्याच्या पुढच्या राऊंड मध्ये झाल्या म्हणजे मग जाऊ द्या व नवीन नवीन काम आहे. वा रे वा. जरा हळूवार बरं समजलं की नाही. आणि म्हणून काय म्हणतो? काय म्हणता? माली उठला न केस फुटला पण आज या पिनायकी मंगळवारी मध्ये भरपूर दिवसाच्या नंतर माझ्या डावात भेटला. माली उठला न केस फुटला आणि भरपूर दिवसाच्या नंतर सूरज शाहीर विनायकी मंगळवारी मध्ये माझ्या डावात भेटला. अगदी भेटला. कारण कारण आता करणार नाही मी सुस्ती. आणि जास्त लंबे का चालल्या ते एका झटक्यात देऊन जिरवून टाकीन मस्ती. ओके मा मस्ती. ध्यान में रखना हम भी कुछ और परिंदे है. पण खूप झालो भाऊ मी आजवरी मोठा ता मला लहान बनावस वाटते. खूप झालो भाऊ मी आजवरी मोठा आता मला लहान बनावस वाटते. आणि शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते. त्या तलावाचे पाणी कधी कधी आटते आणि तसं माणसाचं आयुष्य हळूहळू घटते. आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते. अगदी बरोबर आहे. अरे स्वतःमधला गांभीरपणा सोडून जरा लहान म्हणून पहा. मग आमच्यासारखे तुमच्या पाठीमागे फिरतील दहा. मला कुणाकडून काय मिळालं यापेक्षा मी त्याला काय दिलं हेच मला श्रेष्ठ वाटते. आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्याने मान भेटते. संत म्हणतात लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. आणि आता सांगजो रे निशान शाहीर. ओके माय. अरे शब्द नव्हते आमच्याकडे. नाही शब्द नव्हते का? आता सांगजो गा निशान शाहीर. असं म्हटलं तर चाललं असतं. वारे आता सांगजो बे निशान शाहीर. ओबे होबे नाही शाहीर साहेब जरा आम्ही टिपण करत असतो बरं. प्रश्न विचारला शाहीर साहेबांनी. लोकशाहीरांना साठ्याने शायरी केली तेव्हा ढोलक कोण वाजवली आणि त्यामध्ये झिलकारी कोण होते? काय हरकत नाही. त्यांनी एक विचारलं मी दोन सांगितले. पण मला सांगा शाहीर साहेबांनी मी माझ्या प्रश्नाचं समाधान करून दिलं. ढोलक मास्टर होतं झिंगर पैलवान त्याचं नाव होतं. आणि जिकारी होते म्हटलं दोन. एकाचं नाव होतं मारुती तिरमिके आणि दुसऱ्याचं नाव होतं गोपाळा होली. गोपाळा होली हे दोन व्यक्ती होते. पण मला सांगा जी. आणि शाहीर साहेबांनी सांगितलं त्यांचं नाव आहे म्हणतात ढोलक मास्टर पहिले. त्यांचं नाव आहे म्हणतात झिकारी होता नारायण सुर्वे आणि ढोलक मास्टर होता लक्ष्मणजी साठे. बरोबर आहे. ठीक आहे. मला सांगा जी कलाकार एकाच्याच पार्टीमध्ये राहते. आता माझे कलाकार सूरज भाऊच्या पार्टीमध्ये गेले. मला आता 6 वर्ष होते शायरी करत आहो. आधीचे काहीतरी कलाकार वेगळे होते. हे डान्सर माझ्याकडे होतेच नाही. बरोबर आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे कलाकार बदलले नाही का? मी म्हणतो बदलले. कालांतराने त्यांच्यामध्ये कलाकार बदलले. समजले की नाही? आणि त्यामध्ये बदलणारे कलाकार तुम्हाला सांगतो ज्याचं नाव होतं बारक्या धानू काका कुर्जे. त्या जिलकाऱ्याचं नाव होतं त्याला बारक्या म्हणत होते. बारक्या धानू काका कुर्जे आणि नारायण ठोसर. लिहून ठेवा आपल्याकडे. शाहीर साहेब मी असं म्हणणार ना लेणी हुज्जत करणारे. तुमच्या मताप्रमाणे तुमचं उत्तर बरोबर आहे. पण मी म्हणतो कलाकार बदलत असतात. तो कोणताही शाहीर राहू दे. श्रीराम शाहीरचं काम घ्या. काय म्हणतात आपले नाना परमेश्वर घ्या.
माणिकरावजी देशमुख घ्या, एक संपूर्ण एकच पार्टी राहिली का त्यांची? नाही. म्हणजे जे सुरुवातीला होते त्याचा इतिहास आहे आणि जे नंतर आले त्याचा इतिहास कुठे गेला? लपला. नाही, त्याचा इतिहास कुठे गेला? शाहीर साहेब जरा तर्कसंगत बोला तर मजा येईल. मी लेडी उजत करणार नाही, तुमचं उत्तर बरोबर आहे. मग मागचे कलाकार कुठे गेले? त्याच्यानंतर मॉडिफिकेशन झालं ना. प्रफुल्ल गेला तर दुसरा आला, वैभव गेला तर तिसरा आला. शाहीर साहेब आणि म्हणून काय म्हणतो, मीनं सुद्धा प्रश्न विचारला होता. हा, पहिले कोंबडी का अंड आणि आज जगा पुढे मांड. तर शाहीर साहेब म्हणतात काय? या पृथ्वीची रंजना जेव्हा झाला तेव्हा कोणीच नव्हतं, चिला होता म्हणते चिला, आणि त्याच्या चिल्यामध्ये अंडे तयार झाले. हो का? मला सांगा जी, ठीक आहे, आम्ही 12वी मध्ये सायन्स असताना शिकलो. आता हे माझ्यापेक्षा खूप ज्ञानी आहेत, एज्युकेटेड आहेत. आपलं काय बुधवार 8 दिवस तुम्हाला सांगतो. हो, अशीच गत आहे जी आपली. मला सांगा, अंडे नासत नाही का भाऊ? नासत नाही का अंडे? नसते नसते. अंडे नासत नाही का? खराब नाही राहत का अंडे? खराब नाही होत का? अंड जाड, स्वेजद आणि उजवीच अशा 4 खाणीतून संपूर्ण जगाची निर्मिती आहे. स्वतःहून निर्माण होणारी खाण. आपण जेव्हा तांदूळ पिप्यामध्ये भरून ठेवतो वर्षभर खाण्यासाठी, गहू भरून ठेवतो, तरी ऑटोमॅटिकली त्या तांदळामध्ये अड्या लागतात, तिरुण्या लागतात, सोंडे लागतात. मग हे कुठून आले? आईनं अंडे दिले होते काय? शाहीर साहेब, पहिले कोंबडी का अंड? माझ्या बुद्धीप्रमाणे अंड बनते. कोंबडीनं कोंबडत न राहिला असता ते अंड कुठून आलं असतं जी? वा रे वा, शाहीर साहेब घुमवण्याचा प्रयत्न नका करू जी, काय हरकत नाही. आणि म्हणून शाहीर साहेबांनी गाणं म्हटलं, जाता जाता बकरीने हल्ल्याची कमाल केली आणि 7 बकऱ्याले आठवण दिली. 3 हल्ले पडले विचारात, तर ते 3 हल्ले कोण आणि ते 7 बकरे कोण? समजलं का नाही? तर ते 3 हल्ल्यात शाहीर साहेब रजत, तम आणि सत्व, आणि 7 बकरे म्हणजे प्रत्येक दिवसाला बकऱ्याला कापलं जातं. बरोबर आहे? बकऱ्याला कापलं जातं, देवाच्या पुढे कापलं जातं. आता प्रत्येक माणसाला 7 दिवसामध्ये मरण आहे. प्रत्येक दिवसाला 7 दिवसामध्ये मरण आहे. मग तो श्रीमंत असो, भिकारी असो, चोर असो, नाही तर कुणीही असो. शाहीर साहेब, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता पुन्हा एक प्रश्न विचारला. अशी एक जागा आहे म्हणते पृथ्वीच्या पाठीवर का तिथे 35 नद्याचं पाणी वाहते. बरोबर आहे? हा, पृथ्वीवर 35 नद्याचं पाणी वाहते नाही? हा, 35 नद्याचं पाणी जमा आहे. बरोबर आहे, ऍक्युरेट आहे. तुम्हाला सांगतो तर 5 पंचस्कंद आहेत: आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. आणि त्याचे पंचीकरण आहेत, त्याचे 5 प्रमाण आहेत. समजलं का नाही? ते झाले 25 आणि 10 इंद्रिय आहेत. 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. 25 न 10 झाली किती? 35. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता मी काय म्हणतो, असा महादेव मोठा जती, त्याची अर्धांगी पार्वती. क्या बात है. शाहीर साहेबांना बकरीचं सांगितलं. आता मी बकरा सांगतो. बकरा हौसीने कापला आणि हिस्सा घ्या पला. कोणता बकरा कापला? कोणता बकरा? शाहीर साहेब सांगतील ना. आता पाळवा आहे, पाळव्याला धडाल. बरोबर आहे? बकरा हौसीने कापला आणि हिस्सा घ्या पला. आणि साधू संतांनी जपलान देवा ठिकाणी झापला. साधू संतांनी जपलान देवा ठिकाणी झापला. बकरा हौसीनं कापला, हिस्सा घ्या पला. साधू संतांनी जपलान देवा ठिकाणी झापला. साधू संतांनी जपलान देवा ठिकाणी बकरा हौसीनं कापला. तुम्हाला सांगतो बंधूंनो, हा, आमचे संत महापुरुष म्हणतात, हिंसा करू नका रे, प्राणी मात्रावर दया करा, हिंसा करायची नाही. बरोबर आहे? म्हणतात का नाही? संतांनी सांगितलं की नाही, हिंसा करू नये. हा, पण आम्हीच लोक कपाळचा वागोबा
गिरडवाले शेठ फरीद बाबा, नंदाजी हेटीवाले, कवारा भिवसन, मोठा महादेव, तिथे नेऊन आम्ही बकरा वगैरे कापतो. बरोबर आहे? बकरा कापतो की नाही? साधू संत म्हणतात बकरा हौशीनं कापला आणि हिस्सा घ्यावा आपला. साधू संतांनी जपला आणि देवा दिकानी शापला. साधू संत म्हणतात हिंसा करायची नाही, बकऱ्याला कापायचं नाही, आणि तिकडे आम्ही लोक देवाच्या पुढे नेऊन बकरा कापतो. तर पहा, बकरा कापण्यात आला तुम्हाला सांगतो. पोळ्याच्या पाळव्याचं उदाहरण देतो. पाळव्याला आमच्या गावोगावी बकरे कापते. एक नाही, दोन नाही, 5-5 बकरे. समज हे 3-3 विषय आणि मग एकामेकाचे झगडे. तर तशीच कुचकुच झाली. ऐका पुढे काय म्हणतो ते. शब्दाकडे लक्ष सुद्धा बांधवानो, कारण इथे ज्ञानी पंडित लोक बसलेले आहेत आणि म्हणून विचारणं आहे. त्याचे हिस्से केले विसन तिथे घेणार होते तिसग. एक बकरा आणला आणि त्याचे हिस्से 20 बनवले. 20 लोकांची लिस्ट बनवली, पण गडबड अशी झाली माणसाची वातना बदलली. बे म्हणे माझ्या काही हिस्सात होणार नाही म्हणे. एक पाव मारला, मला 2 हिस्से पाहिजे म्हणे. त्याचे हिस्से केले विसन तिथे घेणार होते तिसग. म्हणजे 30 लोक जमा झाले. तर मग काय केलं? कोणी देऊ लागले घुस. घुस म्हणजे रिश्वत. टेबलाच्या खालून म्हणते जास्त घे, 1000 रुपयाचा हिस्सा संघ नाही, 200 जास्त घे, पण मा पहिला नंबर लाव. आणि त्या ठिकाणी कोण आले होते? रामाचे पोरं. जेव्हा बकरा कापला होता तर रामाचे पोरं आले होते त्या ठिकाणी. आणि म्हणून त्याचे हिस्से केले विसन तिथे घेणार होते तिसग. कोणी देऊ लागले घुस आणि गेले परतून लवकुसग. हा, रामाचे पोरं गेले हट म्हणे अपने को बात पसंद नाही, आणि यायच्या मध्येच फाईट निर्माण झाली. म्हणजे यायचे झगडे निर्माण झाले. तो म्हणे मले पाहिजे, तो म्हणे मले पाहिजे. पण त्याच्यामध्ये एक मोठं शाईनं होतं. ते काम तुम्ही एवढे बाजूला हवे म्हणे. हा बकरा म्हणजे पूर्णच्या पूर्ण म्हणते मी एकटाच ठेवतो. एवढा कावरेला होता. हा संपूर्ण बकरा म्हणे मी एकटाच ठेवतो. मी आपल्या घरी जावे म्हणे. मारी एकामेकाची कॅलर पकडून राहिल्या म्हणे, शिवागारी करता म्हणे. अरे 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 अरे. आणि म्हणून एक होता हा पापला, बापरे, आणि बकरा अवघाची मापला. पूर्ण बकरा मापला, पूर्ण बकरा घेतला त्यानं. एक होता हा पापला आणि बकरा अवघाची मापला. साधू संतांनी जपला न देवा ठिकाणी शापला. साधू संतांनी जपला न देवा ठिकाणी शापला. तलवार को पता नहीं होता उसे किस पर चलना है, और आग को पता नहीं होता यारो उसके किसके साथ जलना है. तलवार को पता नहीं उसे किस पर चलना है, आग को पता नहीं होता उसके किसके साथ जलना है. तो पाप और पुण्य के 2 रास्ते हैं जहाँ में ये तुम्हें भी तय करना है सूरज जी, और मुझे भी तय करना है कि मुझे किस रास्ते पे चलना है, किस रास्ते पे चलना है. मी माझ्या प्रश्नाचं समाधान करून दिलं शाहीर साहेब, तर मला कसोटी लागणार नाही. समजले की नाही? तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करून देत, हा तुमचा मोठेपणा आहे. मी मान्य करतो त्या गोष्टीले, पण सांगितलं नाही. तुम्ही अचूक जर म्हटलं तर निशान शाहीर विचार करेल. बरोबर आहे? कोणत्या पुस्तकात मिळेल रे यांच्या प्रश्नाचं उत्तर? शाहीर साहेब. आणि म्हणून आणि माझाही प्रश्न काही साधा नाही. समजलं की नाही? यानंतर जे प्रश्न विचारणार आहोत मी तुम्हाला, आता हे जाऊ द्या प्रश्न उत्तराची गमा, आता आत्म अनुभवाकडे वळायचं आहे. पण आता मी ती शायरी ठेवीन की माझ्या प्रश्नाचं मी समाधान करून देईन. समजलं की नाही? काही हरकत नाही. चलो आगे क्या हो देखो.
घुसन गेले परतून लवकुश. हा एक होता हा पापला आणि बकरा अवघाची मापला आणि साधू संतांनी जपला आणि देवाधिकानी शापला. आणि मग काय झालं बंधूंनो, लक्ष देऊ नाही का? बकऱ्याची रडे मायर तिला तीनच होते पाय. बकऱ्याची रडे मायर तिला तीनच होते पाय. सारी वैऱ्याची पंगतन त्याचे संतत बाप माय. हाजी मी 3 पायाची बकरी कधीच नाही पाहिली. तर म्हणूनच तर म्हणतो ना, तमाशा संता घरी निर्गुणपुरी म्हटला गेला आहे. अभ्यासू शाहीर आहेत. हा त्यांचं गुरु घराणा सांगतील ते, समजलं की नाही? पण काय झालं, काय त्या बकऱ्याला जेव्हा त्या बकरीच्या समोर कापण्यात आलं बंधू, मुखा जनावर सगळ्यांना बोलता येत नाही, मात्र भावना असतात की त्यांना. आणि त्या बकरीच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. अरे अरे म्हणे, देवा परमेश्वरा, कशाला मला या एवढीमध्ये टाकला रे? कशाला मला बकरी बनवलं रे? म्हणे मी आपल्या पोरा लेकराले म्हणे स्वतःच्या डोळ्यासमोर कापताना पाहतो. म्हणे तुम्ही पाहू शकता का आपल्या लेकराले? तो बकरा आहे म्हणून. आणि ते बकरा वेदना, तिच्या वेदना काय म्हणतात? बकऱ्याची रडे मायन तिला तीनच होते पाय. आणि सारी वैऱ्याची पंगत आणि त्याचे संतच बाप मायग. ते म्हणतात नाही, बकऱ्याचा जीव जाते, खाणेवाले म्हणतो सगळं गोळ नाही झालं. आणि केलं तर केलं, ना तर तेल लावत गेलं नाही काय. आणि मग काय झालं? काय अरे कोणी खुरावर टपला. मला खुराचा भाग पाहिजे म्हणते, आणि दुसरा का म्हणते मला मुंडी पाहिजे म्हणते, तिसरं पाहिजे म्हणते मला नल्ली, काय देवता पाहिजे म्हणते मला छाप. ओके मा हो गा, तू नल्ली खाशीन का चाप खाशीन? चाप नाही खात मला, नल्ली आवडते मला. चुरपायला ओके मा पाहिलं. म्हणून तर म्हणतो नाही काय. आणि म्हणून काय म्हणणार म्हणतो, जरा लक्ष देऊ नाही का? बकऱ्याची रडे मायन तिला तीनच होते पाय. सारी वैऱ्याची पंगत आणि त्याचे संतच बाप मायग. अरे कोणी खुरावर टपला आणि कोणी मुंडीवर टपला. आणि साधू संतांनी जपला देवा ठिकाणी शापला. संतांनी जपला देवा ठिकाणी शापला. आणि म्हणून शाहीर साहेबाला प्रश्न विचारला होता मी, म्हटलं देहाची मात बजा तोंडाचा दिसला. अरे बापरे, आणि काय सांगू शाहीर वाई निसंग फसला. कसा फसला? कसा हा पोरा पोरीच्या लग्नाची आली हिनी वायनं साधवली संधी. कोणी नाही तिसरा दोघाच्या मंदी बहुल्यावर बसला आणि युवा हिनी संग फसला. ज्यानं त्यानं लावले दोघाचे लग्न आणि दूर केले आपल्या जीवनातील विघ्न. तर शाहीर साहेब काय म्हणते? ते शुद्ध झाले म्हणते. शुद्ध विघ्न म्हणलं ते शुद्ध म्हणतात. शाहीर साहेब जरा लक्ष ठेवा, बरोबर? अर्थाचा अर्थ नको कराजी. मी लहान माणूस आहो. हो काळजी नुसती फूक मारली तरी उडून शमशान घाट महाविद्यालय नाही का? हरिहर ठसठस नाही तर फसफस. आणि म्हणून लक्ष ठेवा, काय म्हणतो आहे? ज्यानं त्यानं लावले दोघाचे लग्न, दूर केले आपल्या जीवनातील विघ्न. ही निवायचे लग्न ज्यांनी लावले त्याच्या जीवनातील विघ्न ऑटोमॅटिकली तळले. इडा पिडा भला जशी हे पिवळी मारबतीचा इतिहास काही वेगळा आहे. मी शेवटच्या क्षणी तुम्हाला सांगणार आहोत. तसे त्यांचे विघ्न नष्ट झाले, ते सुखी झाले. तर कोण असतील? कोण त्याच्या लग्नाला गेले? मग राहिलं पोरापोरीच्या कोणा लावलं लग्न? आणि गुरु पुरुषोत्तम विचारे रामूला प्रश्न. शाहीर निशान विचार करत बसला आणि युवा इनी संग फसला. आता शाहीर साहेब म्हणते भाव म्हणजे विचार. म्हणजे भाव म्हणजे विचार आणि इच्छा म्हणजे वासना. आणि तेच आहे म्हणते कोण? भाव आणि इच्छा हे झाले म्हणते इनिवाय, आणि विचार आणि वासना हे झाले म्हणते पोरगानक आणि पोरगी. अरे 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 शाहीर साहेब ऐसा नाही होता. आणि म्हणून समजू नये स्वतःशी हुशार. जगामध्ये असती एकाहून एक चातुर आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते कुणास ठाव आहे.
सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है मान्यवर साहब, मैं ज्यादा कुछ नहीं बोलूंगा। सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है, पर जवाब देने में अच्छी अच्छी की फट जाती है। जवाब देने में अच्छी अच्छी की फट जाती है। अरे ऊंची उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है, पर ध्यान में रखना मान्यवर जी, गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है। क्या बात जरूर कर जाती है, जरूर कर जाती है, जरूर कर जाती है। आणि म्हणून काय म्हणतो, ऐका शेवटच्याकडे काय म्हणतो ते। सन्माननीय आमचे स्नेहांकित आदरणीय की जे माझे खूप दिवाणी आहेत, कुठेही माझी गंमत असली पाहायला येतात, कैलाजी घोडमारे साहेब हल्ली मुक्काम पांढर कवळावाले यांच्याकडनं या विचारधारेवरती त्यांच्याकडनं 100 रुपयाचं प्रेम पुष्प मिळालेलं आहे, त्यांना कोटी कोटी प्रणाम आहे, धन्यवाद। ऐका काय म्हणतो ते। ला 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 माझा बकरा करा खुला ना ऐका सद्गुरूच्या मुला हो, बकरा करा खुला ना ऐका सद्गुरूच्या मुला हो, कोण कोणाला भेटला न कोण त्याच्यातून चुकला हो, काय म्हणतो आहे, माझा बकरा करा खुला न ऐका सद्गुरूच्या मुला हो, कोण कोणाला भेटला न कोण त्याच्यातून चुकला हो। हा, कोणा कोणाला भेटला आणि कोण कोण त्याच्यातून निसटलं, कोणा कोणाला नाही भेटला, होता भावार्थ लपला। मेरे गुरुवर ये लिखते हैं आदरणीय पुरुषोत्तम जी खांडेकर साहब, होता भावार्थ लपला पुरुषोत्तमान टिपला, होता भावार्थ लपला आणि म्हणून पुरुषोत्तमान टिपला, साधू संतांनी जपला देव ठिकाणी शापला, साधू संतांनी जपला देव ठिकाणी शापला। आता माझं गाणं काय म्हणते जरा लक्ष देऊ नये का बंधूंनो। शाहीर साहेब परत काय म्हणतो आहे, हमरे खातिर तोरा के दुनिया में भिजोले बारे। शाहीर साहेबांना तोड दिली माझ्या गाण्याची। गाणं म्हटलं, अरे दुरून दुरून आले लोक आणि कोणी चिल्लर कोणी ठोक आणि दाखव तुझी गंमत आणि आज लोकांना पाहू दे। दोन म्हटले ध्रुव पद्मीनं, आज तुझी माझी जंग आणि सामना आहे तुझ्या संग आणि करतो तुला मानाचा राम राम। आणि म्हणून अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, समजलं की नाही। असं नाही हो जी, मग द्यायचं होतं तर मग त्याच्याही नाही याचंही बनवायला पाहिजे होतं। आणि म्हणून मधुर वचन गवा मरहम बने कटुक वचन चला यतील, और दो शब्द मीठे प्यार के जीवन का सार कह गए दास कबीर। नहीं का सूरज जी, इतने आसानी से मैं बाजी नहीं हारूंगा और तुम्हें कमजोर समझने की भूल भी नहीं करूंगा। तू कौन सा भी रूप धारण कर ले मगर मैं तो नहीं डरूंगा। इच्छाधारी आहेत का? कौन सा भी रूप धारण कर ले, अपन भी वो रुतबा रखते हैं खुद में, समझे की नाही। पण मात्र बोलताना कोणाच्या भावना दुखायला नाही पाहिजे। काय करा, गरम करा, कसून करा, समजलं की नाही। सांगजो रे, अरे वा शाहिरी खूप ना, चला काय हरकत नाही। ऊन होती कोवरी धर म्हणे भौरी, शाहीर साहेबांनी तोड दिलं आणि म्हणतात, डर डडा
लपून ठेवणार नाही माझं आणि दावतो खोलून तुला चांगल्यानं घ्यायचं आहे. अगदी वा. आता पहा, घेतल्या का मग आता कसा घेत होत घ्या घ्या आरामात घ्या. पहिली वेळा चांगला ना वाटत. काही हरकत नाही, चला होती आहे कमी जास्त. अरे ऊन होती कोवरी धर्मने भोवरी आणि आता धुरीले वाकवतो. इकडं ऊन फेकून राहिली मला आणि ऊन होत कवरी म्हणता. आता ते सकाळची वेळ होती आणि त्या ऊन कोवऱ्या उन्हीमध्ये कशी मजा आहे तुला मालूम आहे? कशी तुला पोरबार नाही झाले? नाही बाप्पा बापा काहून एवढा लेट आहे त्या का? मी बांधाय ना वा. नवजात शिशू जेव्हा जन्माला येते तर डॉक्टर मध्ये आले पहिले सूर्याचे किरण दाखवा. आवश्यक आहे. सूर्याचे किरण पडणार नाही तेव्हापर्यंत आमचा विकास होणार नाही आणि आमची हाईट वाढणार नाही. आमच्यामध्ये ते ऊर्जा शक्ती निर्माण होणार नाही. समजलं की नाही? आणि म्हणून काय म्हणतो आहे, काय म्हणता? ऊन होती कोवरी धर्मने भोवरी आणि आता धुरीले वाकवतो आणि सांग एवढ्याने होईल का सूरज? अगदी मा. सांग एवढ्याने होईल का सूरज? नाही तर ताकदीने पुन्हा सांग एवढ्याने होईल का सूरज? नाही तर ताकदीने पुन्हा धकवतो. अरे ऊन होती कोवरी धर्मने भोवरी धुरीले मी वाकवतो. ऊन होती कोवरी धर्मने भोवरी धुरीले मी वाकवतो. सांग एवढ्याने होईल का सूरज? नाही तर ताकदीने सांग एवढ्याने होईल का सूरज? नाही तर ताकदीने पुन्हा सन्माननीय आमचे आदर्श किशोर दादा जांगडे साहेब यांच्याकडनं आमच्या पाटीला विचारधारेवरती 51 रुपयाचं भेट मिळालेलं. तर तुम्हाला सांगतो माझं लग्न झालं. अगदी मा. माझा ही वयाला दंडवत मी विसरलो जी गुरुजी. अशोकरावजी आचार्य हा अशोकरावजी फेटरीवाले उत्कृष्ट ढक्कलकार यांच्याकडनं 21 रुपयाचा भेट मिळालेला आहे. पाठी आभारी आहे, धन्यवाद. तर तुम्हाला सांगतो काय माझं लग्न झालं हा आणि मला एक साला असं याच्यासारखा तर बिलकुल पहा देखाले. हो याले लपवून त्याला दाखवा. हो का? हो तर भाऊजी गेलो मी चालला गेलो. हा मा भाऊ आहे पण सांगू द्या फार दे एकदम नाही तर मलाच म्हणले म्हणा नाही काय. आणि मग मी पहिल्या दिवाळीला गेलो आणि सकाळी उठलो तर तो मा साडा माझ्याजवळ आला. म्हणते भाऊजी भाऊजी एक काम करता का म्हणते. कोणता? माईवाली मागून देता का? अगदी मा. तुम्ही हे मापाचे धंदे केव्हापासून सुरू केले बा? बैतड्या म्हणलं चांगला बोल. तुही वाली का मागवायची आहे? तर म्हणते बंडी. तर पहिले म्हणलं बंडी म्हणणं. अच्छा म्हणलं हे माझ्यांना जमत म्हणलं असे धंदे. तर बंडी मागायची आहे म्हणे. हा तर म्हणलं ठीक आहे. नाही का एकामेकाला मदत करणे हा माणसाचा धर्म आहे. समजले की नाही? हा तर म्हणलं घे काढली बंडी बाहेर. म्हणलं होय धुरीकड. धुरीकड होय. आणि मग धूर नाही का धूर तिकडे होय म्हणलं. आणि तो धीरा काढ म्हणलं. धीरा काढ म्हटलं. त्याने धीरा काढला. म्हणलं कुठं आहे वंगण नाही कुचा घेतलं. तिथे लटकवला होता तो वंगण घेतलं आणि तो कुचा घेतला. खिल्ली काढली चाकाची पहिले मांग सरकवलं. सरकवलं आणि मग त्याला लावलं वंगण. तेल लावलं मग तो चक्का फिरवत जाणे धकवत जाणे. सांग एवढ्यानं होईल का? नाही तर पुन्हा धकवतो. धकव का? धकवा ना. बस बस भाऊजी होते म्हणे. आता राहू द्या म्हणे. झाला. शाहीर साहेब देखो मेरी बंडी कैसी है? पुरा मतितार्थ क्या है मेरे बंडी का? आतमध्ये ह्याची बंडी बनवलेली आहे. ऐका म्हणजे काय म्हणतो ते.
उभाऱ्या छान शाहीर साहेब रजतम आणि सत्व या 3 गुणाचा धीरा केला. 3 पायाचा धीरा असते की नाही, बरोबर आहे. त्रिगुणाचा धीरा छान आणि पंडीला आधार दिला त्यानं. दस इंद्रियाचे पाष्टक केले, बंडीला पाष्टक असते, आणि 20 मनक्याच्या उभाऱ्या छान. पण 21वा मनका सोसवते दणका आणि पुढे दृष्टांत दाखवतो. असं नाही. 21वा मनका सोसवते दणका पुढे दृष्टांत दाखवतो. आणि सांग एवढ्याने होईल का सूरज, नाही तर ताकदीने पुन्हा थकवतो. सांग एवढ्याने होईल का सूरज, नाही तर ताकदीने पुन्हा थकवतो. शाहिरा माधुरीताई चौधरी यांचे उत्कृष्ट क्लार्क मास्टर आमचे आदर्श मनोजी खडसे साहेब हल्ली मुक्काम खेडीवाले यांच्याकडनं 50 रुपयाचं भेट मिळालेलं आहे. या बंडीवरती पार्टी आभारी आहे. तर त्याचप्रमाणे जग्गू गणपती फेटेवाले यांच्याकडनं या विचारधारेवरती 51 रुपयाचं भेट मिळालेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य आमचे मोठे बंधू प्रतीक दादा भोवते हल्ली मुक्काम नागपूर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे किशोरजी जांगडे यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाचं भेट मिळालेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे रामनाथजी चौकीदार यांच्याकडे सुद्धा 50 रुपये आलेले आहेत. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय देवाजी धारणेकडून सुद्धा 20 रुपये आलेले आहेत. तर मग काय झालं, पुढे काय झालं. त्रिगुणाचा धीरा छान पंडीला आधार दिला त्यानं. 10 इंद्रियाचे पाष्टक केले 20 मनक्याच्या उभाऱ्या छान. पण 21वा मनका सोसवते दणका पुढे दृष्टांत दाखवतो. आणि सांग एवढ्याने होईल का सूरज, ना ताकदीने पुन्हा धकवतो. आता धकवायला सुस्ती नाही करत मी. तुम्ही आपली तयारी ठेवा. ऐका पुढे काय म्हणतो ते. काय म्हणतो आहे. उपकर भाच्या भोवऱ्या 2, बंडीला भोवऱ्या असतात की नाही 2, आणि धरिया बळाचे धूर लावून समरसतेच आस्पुड केलं आणि पराकष्टेचे बैल जुंपून. पराकष्टेचे बैल झुंपले आणि मग याची बंडी माखवण्यासाठी काय केलं मी ना, मायेचं तेल घेऊन थोडं याची बंडी मी माखवतो. मागून द्या. मायेचं तेल घेऊन थोडं आणि याची बंडी मी माखवतो. आणि सांग एवढ्याने होईल का सूरज, नाही तर ताकदीने पुन्हा. एवढ्याने होईल का सूरज, नाही तर ताकदीने पुन्हा. आणि म्हणून काय म्हणतो, छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो यारो कल मिलेगा. क्या बात है.
छल करेगा तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा, कल मिलेगा। पर जिंदगी अगर जियोगे सुकून से, हाँ, तो जीवन में हर पल सुकून मिलेगा। क्या बात है। जीवन अगर सच्चाई से जिवोगे तो जीवन में हर पल सुकून मिलेगा. ऐका पुढच्या कळलं काय म्हणतो ते. शायर साहब का कैसा है? हाँ। इन्होंने किया तो रासीला, इनका मैं जान लिया, इनका भावना क्या बता रहे हैं. हाँ, इन्होंने किया तो रासीला और निशान ने किया तो कैरेक्टर ढीला ढीला. पर ध्यान में रखना शायर साहब, और मेरे गांव में अगर छपड़ गए, हाँ, तो फिर कर दूंगा धोतर पीला. अज्ञानाचं धोतर आले बरं, ज्ञानानं पिला करून पिवळा करून टाकेल. समजलं की नाही? आणि म्हणून काय म्हणतो आहे जरा लक्ष देऊ नये का? तर शेवटच्या खड्यामध्ये बोलतो आहे सन्माननीय किशोरजी जांगडे साहेब यांच्याकडे सुद्धा 51 रुपयाचा भेट मिळालेला आहे. कोडीच्या पंडिले काऊन असं म्हणतो मी? आपल्या पोराचं शेंबूड तर कोणी बाई पुसते. आई लक्षात ठेवा. क्या बात आहे. हा, आपलं पोरग शेंबडही असेल का नाही, मा पोरासारखं पोरगत नाही म्हणते. हिरो आहे म्हणते हिरो. आणि दुसऱ्याचं लमचं काखर कटलाय, लमचं शेंबूळ नाही काय नाही, फिरी फिरी करत राहते. आणि तिच्या पोराला शेंबूळ झालं का ना, अरे माझ्या सोन्याला शेंबूळ झालं, अरे बापा रे, अगे मा मोठा लाड चुम्मा. आपल्या पोराचा शेंबूळ तर कोणी बाई पुसते, पण जे दुसऱ्याच्या पोराचे अश्रू पुसते आणि त्याच्यामध्ये मला माझी राजमाता जिजाई दिसते. दुसऱ्याच्या परिस्थितीला तर कोणी हसते, गरीबाच्या परिस्थितीला कोणी हसते, पण जो दुसऱ्याच्या दुःखाला आपलं समजून बसते त्याच्यामध्ये मला माझी सावित्रीबाई दिसते. क्या बात आहे. स्वतःच पोरग नव्हतं, लेकर बाळ झाले नाही. काशी नावाची महिला गरोदर होती, काही तिच्यावर अन्याय अत्याचार केला होता. त्यावेळेस केशव पण केला जात होता, सती जाण्याची वेळ होती. अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेने तिला घरी आणलं, वाचवलं, आपल्या घरी तिची डिलिव्हरी केली आणि त्याचं लहानाचं मोठं केलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. ते डॉक्टर झाले, म्हणून दाखवलं नाही का? आणि म्हणून म्हणणं आहे काय म्हणतो, आपल्या पोराचा शेबूट कोणी बाई पुसते, म्हणजे दुसऱ्याच्या पोराचे अश्रू पुसते आणि त्याच्यामध्ये मला माझी राजमाता जिजाई दिसते. गरीबाच्या परिस्थितीला तर कोणी हसते, पण जो दुसऱ्याच्या दुःखाला आपलं समजून बसते त्याच्यामध्ये मला माझी सावित्रीबाई दिसते. पण जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. आणि या आमच्या बायाच्या पंक्तीला वाळणेवाल्याचा मोतीर बसते. कसं काय? हो, माणसाची पंगत आली तर ते वाळणेवाले नाही का, जसे बिरका मारत चालते परसकल लागल्यासारखं, मा हात दुखते ना, हा दुखते, तो मस्तक दुखते ना. अगे मायगे, अरे नाही म्हणलं मी, मा पोट दुखते म्हणलं रे बे. मी नाही वाढत, जा मी नाही वाढत. हा, ठेवून देते वाढायचं माणसाच्या पंक्तीले. मग दुसरे पोरं राहते वाळणारे. तर मग दुसरे पोरं वाढत राहते. जशी बायाची पंगत बसली तर ज्याचे हातपाय दुखत होते का नाही, बिना टॅबलेट खाल्ल्याने त्याचे हातपाय सरळ होते. आणि ते 150ने त्याने का म्हणते, ते एका ठुकले त्याला जाऊन, बे थांब 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 थांब, तू लहान आहेस, तुला नाही वाटत, मारून एका खणपटात म्हणजे. मग लमच्या माणसाच्या पंक्तीला तू हातपाय वरून आले, सोंग केलास. आणि बायाची पंक्त बसतावर तू हातपाय सीधे झाले. आणि म्हणून जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. आमच्या बायाच्या पंक्तीला वाढणेवाल्याचा मोतीर बसते. जवान पोरगी तिला देव का करतो. अगे का देव करते? भात देऊ असं नाही ना, पोट भरलाय, भाजी देऊ, भाजी घे ना, एक घास घे ना, पोट देऊ. आणि म्हणून म्हणतोय जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. ही आमच्या बायाच्या पंक्तीला वाळणेवाल्याचं मोतीर बसते. आणि जवान पोरगी पाहून तिला देव का करते. त्या पोट्टीची माय तिच्या बाजूला बसली राहते. त्या पोट्टीची माय तिच्या बाजूला बसली राहते. आणि ते जेव्हा खेकावून धावते,
ते जेव्हा त्या पोट्ट्यावर खेकावून धावते तर पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते. पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते आणि घाई घुईनं कडीचा डवला वरणामध्ये टाकते. घाई घुईनं कडीचा डवला वरणामध्ये टाकते आणि खाणेवाले म्हणते साला वरण आंबट काऊन लागते. काऊन लागते. खाणेवाले म्हणते वरण आंबट काऊन लागते. येणारा जाणारा पाहुणा शिव्या देत जाते आणि अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते. म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाले ढोरपंगत. कशी मी असं म्हणणार नाही, जग हे परिवर्तनशील आहे. ढोरपंगत म्हणजे बप्पे बप्पे पार्टी. जसे कैदी लागले जेलमधून सुटून आले मार घेते. मा अक्काचं लग्न होतं जय जलाराम मंगल कार्यालय नागपूरमध्ये. 500 रुपये थालीचं जेवण होतं जी तुम्हाला सांगतो. लग्न लागलं जे भीड लागलो बापा रांगेत जेवण घेतलं. आता खेड्याचा माणूस लोक उभे न जेवत पण मी चप्पल ठेवली बसलो जेवाले. जेवण करत होतं तर तिकट लागलं म्हणून रामजवळ गेलो. ती एक खेडमी आलीच्या माय बहीण मा खेडमी हो एक म्हातारी आली उचललं माय टाट आणि टाकलं त्या माय बहिमा डस्टबिन मध्ये. ओके माय बाप्पा. बोला सद्गुरुनाथ महाराज की जय. वा रे वा. आणि म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली ढोरपंगत वाढणेवाल्याच्या पोटावर लाट पडली. कुठं होते सगळ्या ठिकाणी न्याय. निशांतला माफ करा मात्र सत्य लपत नाही. सत्य लपत नाही. सत्य लपत नाही. जिथे सत्य सांगणारा दुजा होते तिथे चोराला सोडून संन्याशाला सजा होते. आणि नंगेशाही मध्ये ज्याले ज्याले मजा येते त्याच्या घरी आसाराम बापूची पूजा होते. त्याच्या घरी आसाराम बापूची पूजा होते. ऐका शेवटच्या कडे काय म्हणतो ते मी. हिमतीची डोंगी प्रतिमेच्या जुवास दोन नर भोगी. परित विचाराचे शिवरानार गुरु पुरुषोत्तम सांगतो या काय म्हणतो आहे ते बंडी कशी माझी आणि शेवटच्या कळव्यात काय केलेले आहे बंधून शिकण्यासारखं आहे. आणि हे संपूर्ण या देहावर आधारित आहे माझी बंडी. म्हणून प्रतिमेच्या जुवास कुडीच्या बंडीले हिमतीची डोंगी आणि प्रतिमेच्या जुवास दोन नर भोगी. तर्क विचाराचे शिवरानार आणि गुरु पुरुषोत्तम सांगतो या खर. निशान हसून बंडीवर बसून आणि पुरते पाशान चुकवितो. निशान हसून बंडीवर बसून पुरते पाशान चुकवितो. आणि सांग एवढ्याने होईल का सूरज नाही तर ताकदीने पुन्हा धकवतो. सांग एवढ्याने होईल का सूरज नाही तर ताकदीने पुन्हा. सन्मान्य किशोरदादा जांगडे साहेब यांच्याकडे पुन्हा या विचारधारेवरती 51 रुपयाचा भेट आलेला. त्याचप्रमाणे की ज्यांच्यापासून मी खूप काही शिकलो लहान असताना आमचे आदर्श कव्वाल साहेब भगवानजी सोनटक्के हल्ली मुक्काम पडोळे नगर नागपूर यांच्याकडे सुद्धा माझ्या पाठीला 100 रुपयाचं दान मिळालेलं आहे. पाठी अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. या ठिकाणी रामराज्यात बाली शंभुकाचा खून झाला आणि मरता मरता रावण रामाच्या कामी आला. रामराज्यात बाली शंभुकाचा खून झाला आणि मरता मरता रावण रामाच्या कामी आला. सर्वनाश होऊ नये तो दुर्योधन खरं बोलून गेला. आता तुम्ही ठरवा सत्य की असत्य, कारण माझा वेळ इथे समाप्त झाला. आणि आता मी प्राचारण करतो सन्मान्य नवघरे साहेबाला. या साहेब आणि होऊ द्या तळातळीचे गाणे. हा तसेच किशोरजी जांगडे यांच्याकडून मला 151 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. यांचं म्हणणं आहे नाव घ्या म्हणून. बरं ऐका किशोर भाऊ.